आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे आणि यामुळे नवीन दर हा 84 रुपयांवर पोहोचलाय। या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढीची मागणी लावून धरली आहे। असं असलं तरी घरगुती वापराच्या पीएनजी गॅसचे दर स्थिर आहेत। यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासाही मिळालाय, तर वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ केल्याचं महानगर गॅसने स्पष्ट केलंय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, आता सीएनजी महागलाय आणि त्याच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईच्या महानगर क्षेत्रात म्हणजे एमएमआर रिजन मध्ये आता सीएनजी आहे तो महागलेला आहे। महानगर गॅसने त्यांच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली। यामुळे आता मुंबईत सीएनजीचा दर सुरुवातीला जो 82 रुपये होता तो आता 84 रुपये झालेला आहे। मागील महिन्याभरात सीएनजीच्या दरात 1 रुपयांनी आतापर्यंत वाढ पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। याचा फटका किंवा याचा परिणाम आपण बघतोय की आता रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ देखील होणार आहे, कारण त्यांच्या युनियन जे रिक्षा युनियन आहे त्याने भाड्यात किमान 1 रुपया वाढ करण्याची मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे टॅक्सी युनियनने 2 रुपये भाडेवाढीची मागणी केली। त्यामुळे इकडे सीएनजी महाग झाल्यामुळे दुसरीकडे याचा फटका हा नागरिकांना देखील बसणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं देखील वाढणार आहे। तर एक दुसरं, मुंबईतील जो सीएनजीचा वापर आहे त्याच्या आता वाहनांची संख्या देखील वाढत गेलेली आहे। सीएनजीचा पुरवठा देखील तेवढासा होत नाही आणि याचा फटका आपण बघतोय की महागाईवर देखील होत आहे। तर दुसरीकडे घरगुती गॅस आहे जो पीएनजी आहे तो सध्या तरी स्वस्त आहे, त्याचे कोणतेही वाढ झाले नाही। हा कुठेतरी दिलासादायक असला तरी मात्र सीएनजीच्या दरात दरवाढ झाल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं वाढेल, त्यामुळे त्याचा एक फटका खिशाला खात्री आहे ते नागरिकांच्या लागणार आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता सीएनजी महागलाय आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या घोषणेमुळे आता त्यातही दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे।